काही म्हणतात पक्ष फुटलाच नाही, आमचा नाही, तुमचा पण पक्ष फुटलाच नाही आहे. दोन्ही पक्षाची चोरी झाली. लोक म्हणतात ना काय शिवसेना उद्धव ठाकरे गट. कोणी तुम्हाला सांगितलं शिवसेना उद्धव ठाकरे गट? ती शिवसेना आहे, गट त्यांचा आहे, पक्ष तुमचा आहे. जिल्हा परिषद वगैरे वगैरे ते निर्णय सगळे मोठे नेते घेतील. ते जे काही योग्य असेल ते बसून निर्णय घेतले जातील. प्रत्येक तिन्ही चारही पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा करिअरचा आणि मान सन्मान केला जाईल, हेही मला तुम्हाला कार्यक्रमात. पण असं जितकं असं आपण असं पिरामिडसारखं काम करतो, जितकं म्हणजे लोकसभा लढायला अर्थातच एकच इच्छुक असतात, फार इच्छुक नसतात. पण विधानसभेला जास्त असतात, ग्रामपंचायती जिल्हा परिषदला आणखीन असतात. तर त्या ठिकाणी काय करायचं ते आपण लढूया. पण जसे सचिन भाऊ म्हणाले की ही लढाई लहान नाही, ही फार ताकदवर. तुम्हाला ब्रिटिश आठवतात ना, तेव्हा ती ईस्ट इंडिया कंपनी होती बघा. त्या ईस्ट इंडिया आणि ब्रिटिशांच्या विरोधात आपली लढाई चालली आहे. कारण का ही फक्त उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधींची लढाई नाही आहे, ही तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राच्या अस्मितेची लढाई आहे. त्यांना असं वाटतंय की आम्ही दिल्लीवरनं महाराष्ट्र चालवणार, इथल्या नोकऱ्या असतील, इन्व्हेस्टमेंट असतील, या सगळ्या आम्हाला सोयीप्रमाणे देणार. आम्ही पक्ष फोडणार, आम्ही संघटना फोडणार आणि त्याच्या जीवावर भीती दाखवू. आता जे घाबरतात त्यांच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण का जे घाबरतात त्यांच्यावर कशाला वेळ वाया घालायचा. ते त्यांनी डोळे वटारले की यांना ताप येतो. त्याच्यामुळे असल्या भानगडीत आपण पडूया नको. आपली लढाई महाराष्ट्रात कोणाशीच नाही हो. लढणे का न अपने से ताकदवर से लढो. त्याच्यामुळे आपली लढाई त्या दिल्लीच्या तख्ताशी आहे, हे डोक्यात. लोकांना असं वाटतं मी दोन गोष्टी तुमच्या माहितीसाठी का बोलते, कारण का प्रेस चालते. ते म्हणतात ताई म्हणतात पक्ष फुटलाच नाही, आमचा नाही, तुमचा पण पक्ष फुटलाच नाही आहे. दोन्ही पक्षाची चोरी झाली. त्याच्यामुळे आपले पक्ष फुटले नाही आहे. कोणीतरी येऊन, आता तुमचं घर आहे, तुमचं घर कुठे आहे? आडशीला. तिथे येऊन तुमच्या घरावर मी माझी पाठी लावली म्हणून ते माझं घर होतं का? की कुणालाही विचारा, मी अनेक वेळा हे बोललेले आहे की शिवसेना कुणाची आहे? ती फक्त आणि फक्त उद्धवजींची आहे. दासऱ्या कुणाची? याचं कारण मी सांगते. उगाच उद्धवजी आणि मी एकत्र आहोत नाही, उद्धवजी विरोधात असते तरी माझे हेच भाषण असते. त्याचं कारण असं, पक्ष स्थापन कोणी केला? बाळासाहेबांनी केला. बाळासाहेब हयात असताना त्यांनी स्वतः घेतलेला निर्णय की बाबा हा पक्ष हा उद्धवजी चालवणार, बरोबर. त्याच्यानंतर 10 वर्ष बाळासाहेब होते, बरोबर. 10 वर्ष त्यांनी त्या कामकाजावर उद्धवजींना तो अधिकार दिल्यानंतर तो पक्ष चालला. त्याच्यामुळे हा पक्ष कुणाचा आहे आज? तो पक्ष आयुष्यभर बाळासाहेबांचाच राहणार, दुसरं नाही. आणि त्याच्यानंतर जर कुणाचा अधिकार असेल तो फक्त आणि फक्त उद्धवजींचा आहे, बाकी कुणाचाही नाही. त्याच्यामुळे मी त्या तुम्ही काय मिंदे त्यांना म्हणता, मी त्यांना काहीच म्हणत नाही. कारण का आणि लोक म्हणतात ना काय शिवसेना उद्धव ठाकरे गट. कोणी तुम्हाला सांगितलं शिवसेना उद्धव ठाकरे गट? ती शिवसेना आहे, गट त्यांचा आहे, पक्ष तुमचा आहे. असल्या त्यांच्या भानगडीत तुम्ही पडूच नका. आणि त्यांचं काय ऐकता हो, ते घाबरतात सगळ्यांना. आपण नाही कोणाला घाबरत. इट इज नॉट ओके हे म्हणायला शिका. त्यांनी 50 खोके घेतले, इट इज नॉट ओके. ते साबणाला किंमत असते, यांनी आमदारांना किंमत लावते. आणि एवढे प्रेमाचे आहे तर त्या विधान भवनमध्ये मारामाऱ्या करते. मी परवा राऊत साहेबांना म्हणाले, म्हणलो राऊत साहेब तुम्ही जाऊ नका विधान भवनमध्ये. म्हणले का जाऊ नको? मी तुम्हाला माहिती आहे त्याचं दमातच घेतात सगळ्यांना, मला पण दमातच घेतात. तर म्हणलं जाऊ नका, तिथे मारामारी होते. तर म्हणले मी तिथे गेलो असतं ना, मग कुणाची हिंमत नाही माझं डोकं फोडायची, मीच 4 फोडून येईन तिथून बाहेर. तर बात सही आहे. खरंच ही आपापसातच मारामाऱ्या करत बसली. पण त्याच्यातून आणि आपापसातच संघटनेत आपापसात मारामाऱ्या झाल्या. मंत्र्याला दमनात घेतो आमदार, मग त्यांच्याच पक्षाचे अजून 2 आले. काय त्यांच्या गटाचे, पक्षाचे नाही, त्यांच्या गटाचे अजून आले. आणि 4 विधान भवनमध्ये इतका पण तुमचा दबदबा नाही की तुमचे आमदारच एकामेकाची डोकी फोडतायत. पण काम कधी करणार, सेवा कधी करणार? त्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी, ज्या मराठी माणसांसाठी बाळासाहेब उभे राहिले.
त्या बाळासाहेबांनी पक्ष स्वतःसाठी नाही काढला, त्यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी पक्ष काढला आणि तो स्वाभिमान यांनी कुठे टांगून ठेवलाय बघ. मराठी माणसाच्या नोकऱ्या जात आहेत, महाराष्ट्राचं महत्त्व कमी होत आहे, ज्या इन्व्हेस्टमेंट जुन्या आहेत त्या दुसरीकडे जात आहेत आणि महाराष्ट्रातून चालत नाही, आज दिल्ली चालत आहे. महाराष्ट्र नाही चलेगा. महाराष्ट्र तुम्ही दिल्लीवाल्या सरकार मोठे भाऊ आहात मान्य आहे, पण म्हणून आम्ही मोठा भाऊ आहे म्हणून लाचारी नाही करत, तुमचा मान सन्मान करू, पण महाराष्ट्रातले निर्णय मराठी माणूसच घेईल आणि ते अधिकारी आहेत ते पालकमंत्री करायला दिल्लीला जातात. मला सांगा, पालकमंत्री करायला दिल्लीला गेले, मग आमच्या कांद्याचा भाव पडला तेव्हा का नाही दिल्लीला गेले? दुधाला पैसे मिळत नाही, तुम्ही कुठे गेले ते? तुम्ही मुळशीचे आहात ना दादा, मुळशीला दुधाचं सगळ्यात जास्त कष्ट मुळशीवाले करतात. मुळशीला 5 रुपये अधिक देणार होते, ते आज 1 रुपया एकाच्या अकाउंटला आलाय का विचारा. मग त्याच्यासाठी का नाही दिल्लीला जात, का नाही आंदोलन करत? जेव्हा मारामाऱ्या होत्या तेव्हा अमित शहा येऊन आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेंबद्दल बोलतात, त्या मारामारीबद्दल का नाही बोलले? उल्हासनगरला गोळीबार झाला त्याच्याबद्दल, तुम्ही होम मिनिस्टर आहात ना, मग त्याच्याबद्दल का नाही बोलत? खडकवासल्यात तो कोयता गँग फिरते त्याच्या विरोधात का नाही बोलत तुम्ही? म्हणजे आणि एक लक्षात ठेवा, आपण सगळ्यांनी आज एक काय रेझोल्युशन पास करूया, त्याच्यामध्ये अमित शहाचे आभार मानले. आता तुम्ही म्हणाल अमित शहाचे का आभार मानले? अमित शहानी आपल्यावर एकच टीका केली की ह्यांना उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंना करायचं आणि सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं म्हणून शरद पवार कष्ट करत आहेत. मग त्या भ्रष्टाचाराच्या आरोपचं काय याचा अर्थ आपण भ्रष्टाचार मुक्त झालो की नाही? म्हणजे शिवसेना भ्रष्टाचार शून्य, राष्ट्रवादीत भ्रष्टाचार शून्य. मग तुम्ही काय म्हणला, काय मुक्त महाराष्ट्र करायचा कोणीतरी मगाशी म्हणलं? नुसतं भाजप मुक्त म्हणायचं नाही, आम्ही महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त. आणि त्याच्यामुळे मी त्यांना भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी नाही म्हणत, मी त्यांना भ्रष्ट जुमला पार्टी म्हणते. वॉशिंग ते भ्रष्टाचार करतात, ते जुमलेबाज आहेत आणि तो पक्ष आहे. तर भ्रष्टाचारी. मला एक सांगा, मी तुम्हाला अशोक चव्हाण यांची गोष्ट सांगते. आता अशोक चव्हाण अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.